झी 24 तास, एक पाऊल पुढे. सार्वजनिक उद्रेकाचं करायचं काय हा आजचा आपला रोखठोकचा विषय आहे आणि सगळे जे मान्यवर पाहुणे आलेले आहेत त्यांच्याशी आपण या अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. झी 24 तास पुन्हा सांगताय, आंदोलनांना कुणाचाच आक्षेप नाही, मात्र त्याचा जर उद्रेक झाला तर अनेक अंगांनी तो त्रासदायक ठरू शकतो. तो त्या तिथे जमलेल्या त्या सगळ्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या बालकांना सुद्धा त्रासदायक ठरू शकतो आणि म्हणून हा विषय आपण हाताळतो आहोत. झी 24 तासनं जेव्हा दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडी घडत होत्या तेव्हा आवाहन केलेलं आहे, शांततेचं आवाहन केलेलं आहे. आपण पाहूया झी 24 तासनं काल काय आवाहन केलेलं होतं. झी 24 तास सर्व नागरिकांना आवाहन करते की आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा परिचित व्यक्ती या आंदोलनात सहभागी झाले असतील तर त्यांनी सुखरूपपणे तात्काळ परत यावं. झी 24 तास तुमच्या भावनांचा आदर करतं आणि सामूहिक बलात्काराच्या विरोधातल्या लढ्यात आपल्या बरोबरही आहे. मात्र हे आंदोलन समाजकंटकांच्या हाती जाऊ देऊ नये हेही महत्त्वाचं आहे. मात्र समाजकंटक या आंदोलनात सामील झाल्यामुळे वातावरण बिघडलंय. विश्वसनीय सूत्रांच्या मते समाजकंटकांमुळेच आंदोलनाचा चेहरा बदलून गेलाय. 2 दिवस आधी शांततामय मार्गाने सुरू असलेलं आंदोलन उग्र झालंय. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळेच झी 24 तास आपल्याला आवाहन करते की आपण आपल्या कुटुंबियांना, नातलगांना आणि मित्रांना सुरक्षितपणे परत येण्याचा सल्ला द्यावा. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप जाधव आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशीच मी आता बोलणार आहे. सगळे 10 जण रागातून एकत्र येतात, आपली भावना व्यक्त करतात. मात्र कुठेतरी जर आपण कालचं आंदोलन फक्त दिल्लीविषयी बोलायचं झालं किंवा महिलांवरच्या अत्याचारामुळे झालेला जो हा उद्रेक आहे तो बघायचा झाला तर कुठेतरी भरकटले पण या सगळ्याला आलेला आहे. मुळात गर्दीचं मानसशास्त्र काय असतं, म्हणजे गर्दी जेव्हा एकवटते तेव्हा त्यांच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी बघायला हवं? पहिल्यांदा म्हणजे कुठचाही उद्रेक हा ठरवून होत नाही. उद्रेक हा तत्कालीन परिस्थितीमध्ये उंटावरची शेवटची काडी असते. त्या परिस्थितीमध्ये जेव्हा भावनांचा उद्रेक व्हायला लागतो तेव्हा त्यांना काहीतरी प्रश्न उपस्थित झालेला असतो. त्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं, जसं सगळ्यांनी सांगितलं. आणि मग ते एकत्र येतात. एकत्र आल्याच्या नंतर सजेस्टिबिलिटी मी म्हटलं तसं सगळ्यांचं मिळून मानसशास्त्र एकत्र क्रॉस हे व्हायला लागतं की प्रत्येकाचं म्हणणं एकमेकांना पटायला लागतं आणि त्याच्यातनं एक विचित्र चॅनलाइज जर नाही झालं तर विचित्रपणाची शक्यता असते. आता ह्याच आंदोलनाचं हे आंदोलन नव्हतं. लोक जमल्याच्या नंतर त्यांना समजा ऍड्रेस केलं गेलं असतं तर ती सगळी सिस्टीम चॅनलाइज झाली असती. मी तर म्हणतो या ठिकाणी गव्हर्नमेंटतर्फे कोणीतरी सॉलिड एक वरच्या हायरार्कीच्या माणसांनी येऊन त्यांना सांगायला पाहिजे होतं, येस हेच आम्हाला पाहिजे. हे जो झालेला आहे, कारण गव्हर्नमेंटनी काही रेप केलेलं नाहीये. रेप हा सोसायटीमधल्या आपल्यासारख्या म्हणजे सामान्य माणसांमधल्याच काही जणांनी तो रेप आणि हिनियस ऍक्ट केलेला आहे. तर प्रत्येक वेळेस काही आपण गव्हर्नमेंटच्या विरुद्ध भांडून गव्हर्नमेंटनी हे थांबायला पाहिजे, गव्हर्नमेंटनी ते थांबायला पाहिजे असं म्हणून चालणार नाहीये. तर हेच समाजाची पण जबाबदारी आहे आणि हीच जबाबदारी ओळखून गव्हर्नमेंटनी समजा जर सांगितलं असतं म्हणजे एखाद्या सॉलिड कोणी पर्सनॅलिटीनी की गुड की तुम्ही एकत्र झालात ह्या विषयावरती आणि आम्हाला पण तेच पाहिजे, जर हा जो प्रचलित कायदा आहे तो पण आम्ही इम्प्लिमेंट तुमच्याच मदतीने करू शकतो. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला जर वाटत असेल की हा कायदा आणखीन स्ट्रॉंग करायचा असेल तर येस आम्ही रेडी आहोत. मला वाटतं ह्याच्यासाठी आणखीन एक आवश्यकता आहे की हे जे सगळे राजकीय चळवळ ही पण एक प्रकारची मॉब सायकोलॉजीच असते. सगळी लोक पण त्याच्यावरती राजकीय नेत्याचं वर्चस्व असतं आणि तो त्यांना पाहिजे तसं वळवू शकतो. आता ह्या राजकीय नेत्यांकडे मला तर वाटतं एक व्हॉइस कल्चर पण व्हायला पाहिजे की त्यांच्या आवाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याची, त्यांच्या हृदयापर्यंत जाण्याची एक प्रकारची हे कॅपॅसिटी असण्याची पण आवश्यकता आहे. अशा पद्धतीने जर समोर गेलं तर हाच जो मॉब आहे हा एक सेल्फ हेल्प ग्रुप होऊ शकतो. खरंय, पण आपण आपला मगाशी जो मुद्दा चर्चेत आला होता की नेतृत्व नसताना एकत्र जमले आणि त्यांना आपला मुद्दा मांडायचा होता, तर नेतृत्व जर मिळालं असतं, ज्याला आकलन आहे, ज्याला ह्या दृष्टिकोनातनं बघण्याची किंवा व्यवस्थेमध्ये राहून आपल्याला जे हवं आहे ते मिळवायची जाण आहे, तर काही फरक पडला असता किंवा इतका जो उद्रेक झाला तो झाला नसता असं वाटतं आपल्याला. अगदी बरोबर आहे. आता जेव्हा एखादा प्रॉब्लेम होतो तेव्हा त्याला महिला संघटनांतर्फे एक नेतृत्व असतं. एखादा दुसरा आणखीन एखादा सामाजिक काही प्रॉब्लेम झाला तर त्या समाजातर्फे एक नेतृत्व असतं. अशा टाईपचं जेव्हा आता आपण म्हणतोय की प्रत्येक जण स्वतःला तिथे बघतोय की आज त्याच्या चपलेत माझे पाय उद्या जातील आणि माझ्यावरती ही परिस्थिती होईल, तेव्हा त्याला कोणी नेतृत्व असण्याचं शक्यच नाहीये. ते एकत्र आले. माझं तेच म्हणणं आहे की ह्याच्या म्हणजे गव्हर्नमेंट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा गव्हर्नमेंटच्या शेवटी आपलंच रिप्रेझेंटेशन आहे. पण एक अशी बॉडी की तिने ऍटलीस्ट समजायला पाहिजे, सेन्सिटिव्हिटी त्यांना असायला पाहिजे की असं होतंय, काय करायला पाहिजे.
असं होतंय, काय करायला पाहिजे? तर तिथे गव्हर्नमेंट पण लीडर होऊ शकतं, ते नेतृत्व देऊ शकतात. कारण शेवटी लोकांसाठीच करतायत, लोकांचं म्हणणं ऐकणं आणि पुढे जाणं, त्यामुळे आपोआपच त्याला नेतृत्व मिळालं असं. ही सगळी आंदोलनं अशीच झाली आहेत, कारण ह्याचा गैरफायदा कोणी पण घेऊ शकतं. आणि तसं घडताना आपण पाहिलं सुद्धा या दिवसांमध्ये. एक पेशन्स असतो ना, एखादा त्या सामान्य लोकांचा एकदा पेशन्स जर तुटला तर त्याच्यातली 3-4 माणसं विचित्र वागायला सुरुवात करू शकतात. आणि विचित्र वागायला सुरुवात केल्याच्या नंतर आतला जो एक प्रत्येक सामान्य माणसातला आतला जो हे असतो की मी पण माझं अॅग्रेशन बाहेर काढीन, ते चान्स घेऊ शकतात तिथे. अनघाताईंना काहीतरी बोलायचं, तो अॅग्रेशन बाहेर येतं. या एकंदर सगळेजण एकत्र येऊन ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, मानसशास्त्र म्हणून जर आपण त्यांचं बघायचं झालं तर त्यावर काही भाष्य करता येईल? त्याच विषयी मला बोलायचंय की पूर्ण देशामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराचं प्रमाण डेफिनेटली वाढलेलं आहे. आपण जर रिपोर्ट्स बघितले, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो किंवा क्राईम इन महाराष्ट्राचं पण बघितलं तर क्राईम्स वाढलेले आहेत. त्याचबरोबर जाणीव जागृतीमुळे रिपोर्टिंग देखील वाढलेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये स्पेसिफिकली जर आपण दिल्लीचं उदाहरण घेतलं तर तिथे खूप वर्ष अशा प्रकारे सेक्शुअल क्राईम्स जे आहेत स्त्रियांवर, म्हणजे प्रत्येक तुम्ही स्त्रीला विचारलं तर ती तुम्हाला सांगू शकेल की तिला बसमध्ये किंवा रस्त्यामध्ये म्हणजे लिटरली त्या पिन्स आणि असं घेऊन तिकडे चालतात, टाचण्या आणि सिझर्स वगैरे. तर तिथे हे आज झालेलं नाहीये, हे बरेच वर्ष बिल्ड होतंय, ज्याला आपण म्हणतो की ते साचलेलं आहे. आणि ही केस जी आहे म्हणजे सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर ही केस ट्रिगर आहे किंवा ज्याला आपण म्हणतो ही केस प्रेसिपिटेटिंग इव्हेंट आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या पेंटअप जे होतं मनामध्ये सगळं साचलेलं ते बाहेर आलेलं आहे. आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सिटिझन किंवा प्रत्येक नागरिक त्याचमुळे रिलेट करतो किंवा करते की माझ्या बरोबर पण रोज असंच होतं आणि याला कुठेही मला रिलीफ मिळत नाहीये आणि मला आता लवकर उत्तर पाहिजे. आणि इनफॅक्ट 30 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टनी जजमेंट पण दिलेली आहे की पब्लिक प्लेसेसमध्ये म्हणजे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसेला रोखण्यासाठी शासनाने अमुक पावलं उचलायचे, असं 10-15 पॉइंट्स दिलेले आहेत. आणि ही घटना त्यानंतर घडलेली आहे. तर लोकांना कुठेतरी असं एक फिलिंग आहे की एवढा सातत्याने जजमेंट्स वगैरे येत आहेत, नॅशनल कमिशन फॉर विमेन तिकडेच आहे, राष्ट्रीय महिला आयोग, तरी पण आम्हाला हे सहन करावं लागतं. पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे माझंही आवाहन आहे सर्वांना की कायद्यामध्ये जे बदल आणणं अपेक्षित असतं किंवा आणायचे असतील तर ती प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया खूप विचार करून केली पाहिजे. खरंय. आपल्याकडे ऍडव्होकेट सुद्धा आहेत, निर्मलाताई. मला तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः ऍडव्होकेट सुद्धा आहात, त्याच वेळेला राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य सुद्धा तुम्ही आहात. दोन्ही अंगांनी विचार करता मुळातच असा सार्वजनिक उद्रेक जो होतो, एकत्र सगळे येतात आणि त्यांना काहीतरी अपेक्षित असतं, हा जो सगळा भाग आहे याकडे तुम्ही कसं बघता? आणि आता जो अनघा त्यांनी मुद्दा सांगितलेला आहे त्यावर सुद्धा काय सांगता येईल? अनघाने जो मुद्दा सांगितलेला आहे तो त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे, म्हणून तोच मुद्दा मी सांगितला तर ते सगळं रिपीट होईल. त्याच्यावर मी हे सांगू इच्छिते की जसं तुम्ही सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी हा जो उद्रेक त्यांनी व्यक्त केला, जसं मी मगाशी पण तेच सांगितले की पहिले 2 दिवस जो उद्रेक होता तो बरोबर होता. आताही त्यांनी उद्रेक जो आहे तो चालू ठेवावा. जिथपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तिथपर्यंत मुलांनी आंदोलन चालू ठेवलंच पाहिजे. आंदोलन केलं म्हणजे काय सरकारच्या विरुद्ध बोललं असं मुळीच नाही. उलट आंदोलनामुळे सरकारला सुद्धा मदत होते की जनतेच्या भावना ह्या अशा आहेत म्हणून आम्हाला स्वतः कायदा करायचाच आहे, परंतु ज्यांच्यासाठी कायदा करतोय त्यांनाही आणखीन तो लवकर हवाय. ही एक भावना जी जनतेला झी 24 तास एक पाऊल पुढे.